हॅलो, कसे आहात सगळे? घरचं सगळं आवरून झाल्यावरती मग फायनली आम्ही निघालो होतो देवराजच्या मामाच्या गावाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन जास्त असल्यामुळे जरा लवकरच निघालो होतो, पण तरी ऊन जरा गाडीवरती जास्तच लागत होतं. मग पुढे गेल्यावर एक रसवंतीगृह होतं, तिथे थांबलो आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी. देवराजला काय घ्यायचं असं विचारलं तर तो म्हणायचा, तिथला अख्खा बिस्लरीच्या बाटलीचा बॉक्सच घे. मग जरा वेळ थांबलो आणि ऊसाचा रस पिऊन घेतला. ऊसाचा रस पिऊन झाल्यावर मग आम्ही पुन्हा गाडीवरती जाण्यासाठी निघालो आणि मग देवराजच्या मामाच्या घरी पोचलो. माझ्या आत्याची तिथे 4 एकर शेती आहे, तर ती आता आधी बारामतीला राहत होती, आता तिथेच घर बांधत आहे. मग दाजी त्यांच्या घराचं आम्हाला सांगत होते कसं प्लॅनिंग आहे ते. असं त्यांनी घर बांधलं आहे. 2 रूम आहेत, 1 बेडरूम आणि 1 किचन आहे. या बाजूला त्यांनी किचन बनवलं आहे. किचनमध्ये 2 खिडक्या ठेवल्यात आणि पलीकडच्या साईडला आहे बेडरूम. दाजी दाखवत होते त्यांनी कसं घराचं प्लॅनिंग केलं होतं ते. आणि इकडच्या बाजूला आहे बेडरूम. छोटंच आहे पण छान प्लॅनिंग केलं आहे घराचं. 3 खिडक्या ठेवल्यात. खिडकीतून बाहेर भारी दिसत होतं, लिंबाचं झाड होतं पाठीमागे. ते सगळं झाल्यावर मम्मीने जेवणाची तयारी केली होती. मस्त कोंबडा कापला होता. मग पटकन जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर मग आम्ही गेलो, तिथे जवळ नंदूबाई आहेत त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यावरती देवराज बघा कसा फुगं खेळतोय. त्याला फुगे खूप आवडतात. तिथे तिची सायकल होती, त्याच्याबरोबरच तो खेळत होता. फुगे आणि सायकल सोडतच नव्हता. मग परत माघारी आलो. मम्मीच्या घरी माघारी झोपण्यासाठी आलो होतो. असा होता माझा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.